जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून मामाने साथीदारांसह 41 वर्षीय भाच्यावर बंदुकीतून 3 गोळ्या झाडून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली आहे। पोलिसांनी मृताचा मामा गोविंद रामा दाभाडे याच्यासह अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे। निलेश रामचंद्र परदेशी असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी प्रकाश रामचंद्र परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। निलेश परदेशी यांची निलगिरी पर्वतामागे वडील पोरजीत शेत जमीन आहे। जव्हार रोड भगवतीनगर रोड नावाच्या कमानीजवळील जमिनीवरून परदेशी त्यांचे मामा गोविंद रामा दाभाडे यांच्यामध्ये मालकी हक्कावरून वाद सुरू आहे। हा वाद टोकाला गेला आणि शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शेत जमिनीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलेले निलेश परदेशी यांच्यावर त्यांच्याच मामाने जमिनीच्या वादातून बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली आहे। परदेशी यांच्या पोटात, छातीत व तोंडात गोळ्या लागल्या आहेत। त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत परदेशी यांना मृत घोषित केले आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। अधिक तपास पोलीस निरीक्षक शेवाळे हे करीत आहेत। तुषार ढेपले, अटल न्यूज, त्र्यंबकेश्वर।